तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. सगळ्यांना मेरी क्रिसमस, नाताळच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 12 वाजलेले आहेत म्हणजे नाताळ सुरू झालेलं आहे. इंडियात तर आज चालू झालेलं आहे, आमच्याकडे आज आहे. इंडियात तर काल झालंय, आमच्याकडे आज आहे. आणि आता आमच्याकडे रात्रीचे 12 वाजलेत म्हणजे आमच्याकडे उद्या सकाळी आहे, पण 12 वाजलेत म्हणजे सुरू झालं. तर अजून आम्ही का जागी आहोत? तर आम्ही अजून जागी आहोत कारण मुलांना इथे सुट्ट्या लागलेल्या आहेत. 2 वीक्स हॉलिडे चालू झालेले आहेत. तर मुलं काही सुट्ट्यांमध्ये लवकर झोपायला बघत नाही आणि मुलांना झोपेपर्यंत आता 11:30 पावणे 12 झाले आणि त्यांचे खेळ चालूच होते. कारण मध्ये कुठे बाहेर गेलं की संध्याकाळी गेलं, शॉपिंगला गेलेलो आम्ही इथेच वॉलमार्टला, तर कारमध्ये झोपतात वगैरे, त्याच्यामुळे त्यांना झोप येत नव्हती. पण मग आम्हाला एक टास्क होता की त्यांना झोपवायचं आणि आमचं दरवर्षीचं हे काम आहे. मुलं झोपल्यानंतर त्यांचे उद्याचे सॅन्टाचे गिफ्ट रॅप करायचे, कारण त्यांच्या पुढ्यात तर करू शकत नाही. मग त्यांना असं वाटतं की सॅन्टा, त्यांनी सगळ्या स्टोऱ्या सांगून झोपलेल्या आहेत की सॅन्टा येणार, चिमणीतून येणार, असं होणार, मग तो ठेवणार. त्यांनी तिथे कुकी आणि मिल्क पण ठेवलेलं आहे आणि प्रत्येक मुलांचा सॅन्टा म्हणजे त्यांचे पप्पा. तर आता आमचा सॅन्टा त्यांना झोपून बाहेर आलेले आहेत आणि आता गिफ्ट रॅप करणार आहेत. आणि तुम्हाला पण दाखवते आणि पहिल्यांदा दाखवते. त्यांनी कुकी आणि मिल्क सॅन्टासाठी भुवी आणि अनिका ठेवून झोपलेले आहेत आणि आता आमचं सॅन्टा खाणार आहे. अर्धी कुकी, अर्धी तिने सांगितलं मला समजणार जर सॅन्टा काय करतो, कुकी अर्धी खातो आणि मिल्क सगळं पितो, म्हणजे मी समजणार सॅन्टा येऊन गेला. आणि आता हा सॅन्टा म्हणजे कोण, तर पप्पा. तर आता पप्पांना तो अर्धी कुकी खावी लागणार आहे आणि मग झोपावं लागणार आहे. तर चला, आता अनिकेत पण अर्धी झोप काढून आले तिथे. तर आता गिफ्ट रॅप करायला घेतो. इकडे आता हे काढलंय सगळं. मला सुद्धा ऍक्च्युली गोवीला तर काय माहितीच आहे कसं ते आम्ही करणार आहोत. मी झोपताना सांगते गिफ्ट ना तुम्ही रॅप केले, झोपताय कशा आधी. म्हटलं बाय झोप आधी. तर ती झोपली आहे कशी तरी आणि एका जागी होती अजूनही, ती आता झोपली आहे. आता हे पटापट मी रॅप करतो आणि ते कुकी पण खावी लागेल तुम्हाला अर्धी. की बाबा खाल्ली, मी आता ब्रश केलं पण ती खावी लागेल, ती बोलली आहे सॅन्टा खाणार म्हणून. तर हे बघू शकता, इथे कुकी आणि अर्धा ग्लास मिल्क करून ठेवलंय तिने आणि झाडाच्या समोर ठेवलेलं आहे, म्हणजे तिला वाटतं तिथे गिफ्ट ठेवणार आणि ते कुकी खाऊन जाणार. काय आणि ते जमते आणि तिथलं झोप आलेली आहे मरणाची. तर मी झोपलेलोच त्यांच्यासोबत. मलाही आता उठवलं. मलाही खूप झोप येते, म्हणजे मलाही खूप जास्त झोप येते, पण ना झोपू नाही शकत. त्यांची गिफ्ट रॅप नाही झाली तर उद्या सकाळी जर उद्याच समजा लवकर उठली तर मग प्रॉब्लेम. पहिलं फर्स्ट आता हे करून झालं. कोणाचं झालंय ते आय थिंक अनिकाच आहे, पण ते काय नाव लिहायची गरज नाही. ती दोघंही एकत्रच उघडणार आणि मग आपलं घेणार. ती सगळे 4 गिफ्ट झाले, 2 अनिकाचे 2 भुवीचे. पण आता ती उघडतील आपणच सकाळी. हा एक वेगळ्या पेपरने केला आहे आम्ही आणि हा झाला आहे. आता हे 3 आहेत. आय थिंक हे 2 अनिकाचे आहेत, हे 2 भुवीचे आहेत. ते सकाळी कर कशी लावून ठेवतात ते बघूया. आता इथे रेडी झालेले आहेत उद्या सकाळच्या मुलांच्या फेसवरचे हॅपीनेस बघण्यासाठी. आत्ता आम्ही रात्री हे 12:45 वाजता पूर्ण रॅप करून ठेवलेले आहोत. सो मेरी क्रिसमस सगळ्यांना. काल एक रात्री मी बोलून झालेली आहे आणि आता मुलं उठलेली आहेत. मुलं छान त्यांचे पजामा घालून कोझी नाईटमध्ये झोपलेली होती आणि आता बाहेर येत आहेत. त्यांचं आम्ही सरप्राईज करून ठेवलेलं आहे. अनिका आणि भुविका खूप एक्सायटेड आहेत. तर अनये आलेली आहेत. मेरी क्रिसमस, कम ऑन करा. खाल्लं, कोणी खाल्लं? हा, आणि मिल्क पण पिलं. तू रात्री ठेवलेलंस ना.
तुझी हाफ कुकी खाल्ली आणि तुला गिफ्ट दिली, तिची हाफ कुकी खाल्ली आणि तिला गिफ्ट दिली, राईट? खाल्लं सॅन्टाने? मस्त आहे. इकडे फोटो काढायची लाईन लागली आहे. मम्मा पण गेली आहे त्याच्यात फोटो काढायला. मम्मा पण लहानच आहे बाबा. मम्मा पण रेड झाली आहे. रेड झाली आहे. मी बाबा आपलं ग्रीन घातलंय कालचं. तुमचं पजामा घाल. गिफ्ट गेस करा, कशात कोणाचं आहे? कुठे आहे? हो, दिस इज युअर अँड कोणाचं आहे? हे ओळखलं बघ. आणि ओ नाईस. आणि ओके, सो यू कम हिअर. ऑलरेडी माहिती आहे त्यांना. नावं काय लिहून नाही ठेवली. नावं नाही लिहून ठेवली तरी त्यांना शेप वरनं समजलेलं आहे, कारण त्यांच्या पुढ्यात गिफ्ट घेतलेली नाही आहे तरी त्यांना समजलंय. पण त्यांच्या पुढ्यात गिफ्ट घेतलेली होती ब्लॅक फ्रायडेला, पण त्यांना दिली नव्हती, पण त्यांना माहिती नव्हतं. अनिकाच्या तरी लक्षात आहे म्हणजे भारी ना. हा, आता कोणतं आहे तुझं? ओपन. एवढं व्यवस्थित अनिकेतने पॅक केली होती. ओके, काय काय मिळालं तुला? व्हॉट इज दिस अनिका? हेअर सेट. मेकअप आहे पूर्ण. हेअर सलॉन इक्विपमेंट. ओके, हेअर सलॉन ट्रायचं आहे. मग भुवीवर ट्राय करतो. ओके, भुवीच्या हेअरवर. ओके, भुवीला काय भेटलंय? मेकअप किट. कोणी पिक केली आहे ना ऐकून? कोणी घेतली आहे ती? तुला पाहिजे ते घेतलं. पॅकिंग खूप छान आहे, पण मला पॅकिंग आवडलं. पॅकिंग छान आहे. थोड्या दिवसांनी परत एकदा व्हिडिओ करूया आपण, एका आठवड्यात. काय नाही, ते 8 दिवस किती राहिलंय ते बघूया. ओके भुवी, विल चेक आफ्टर 1 वीक. अँड नेक्स्ट गिफ्ट. लास्ट इयरला थोडी जास्तच होती आणि आम्ही खूप गिफ्ट होती, कारण आम्ही त्या एका मोठ्या कोणत्या गेलेलो होते, मॅटलच्या आउटलेटला गेलेलो. मॅटलच्या मेटलचा टॉय शॉप होता तिथे, जो ब्लॅक फ्रायडेला तिथे सगळं 50% मध्ये करतात. ते खूप जास्त गिफ्ट घेतलेले आम्ही, म्हणजे असं पूर्ण असं लेअर लागलेलं गिफ्ट. या अँड कप अँड टी. वाव, नाईस. आणि तू काय घेतलंय दुसरं का? स्लाईम. सॉरी, ऍक्च्युली आम्ही ह्यावेळी ह्यांना हवं ते गिफ्ट त्यांनाच पिक करायला सांगितलेलं होतं, कारण का आम्ही जे घेतो आणि त्यांना ते नाही आवडलं तर मग त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं, भुईने माझं मी सेक्रेट सॅन्टाचं गिफ्ट मी पिक करणार. तर म्हटलं ठीक आहे. सो तिने ब्लॅक फ्रायडेला हे स्वतः पिक केलेले होते, पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना दिलं नाहीये, ते ठेवलेलं होतं. आम्हाला म्हटलं, आणि आता विसरून गेलेली होती, पण तिला लक्षात होतं की सॅन्टा दिवशी आपल्याला गिफ्ट मिळणार आहे. तिने शेप वरून ओळखलं आपलं. सो चला, पहिल्यांदा हे सगळं ट्रॅश करा आणि मग प्ले करा. काय चाललंय ग? यू आर प्लेइंग? व्हॉट इज दिस? अनिकेत पण इथे बसले त्यांच्यावर ते स्लाईम प्ले करायला. आता इथे भुवी आणि अनिकाची फ्रेंड आली आहे सकाळपासून. त्यांची प्ले डेट चालू आहे. आता मॅगी वगैरे त्यांनी खाल्ली. खूप दिवसांनी मॅगी खाल्ली मुलांनी, म्हणजे खूप महिन्यांनी खाल्ली. आणि आता खेळल्या आणि आता मूवी बघतायत आतमध्ये जाऊन. आणि अनिकेतने त्यांच्यासाठी आता हॉट चॉकलेट बनवलेलं आहे. तर अनिकेत दाखवते, कारण अनिकेतच हे सगळं करतात. मी फ्रँकली म्हणजे हॉट चॉकलेट बनवणं, मॅगी बनवणं हे अनिकेतला छान येतं. तर अनिकेत करतायत. मी काल हे वॉलमार्टला गेलेलो तर कांचू बोलली हॉट चॉकलेटची पावडर घेऊया. ही रेडी टू मेक वाली पावडर आहे. शुगर नाही घालावी लागत? शुगर काहीच नाही घालायचं, याच्यात सगळंच आहे. शुगर आहे, कोको आहे, त्यानंतर याच्यात पावडर्ड मिल्क पण आहे. शुगर ऑब्व्हियसली जास्त असतेच हॉट चॉकलेटमध्ये. मग काय करायचं नाही, फक्त हॉट वॉटर आणि त्यात मिक्स करायचं. आणि घरात आपण
बाहेर घेण्यापेक्षा घरात बनवलेलं बरं. बाहेर तर घेतात ती बाहेर कुठे दिसलं आणि स्पेशली थंडीत इथे आणि क्रिसमसच्या पिरियड मध्ये हॉट चॉकलेट सगळीकडेच मिळतं बाहेर. त्याच्यात मॉर्शमेलो घाला आतमध्ये. हा मार्शमेलो पण आहे, बरं आठवण दिली. हा. फ्रीज मध्येच आहे. इन द हॉट कॉफी उवी यू डू मॉर्शमेलो घालतात ना त्याच्यात. मला मुलांनी त्यांना अनिकेतला आयडिया दिली. आणि आता आम्ही बनवत होतो. मी आधी विचार केला कप मध्ये देईन, पण कप खूप मोठे होते. कप नको. मग मला असं आठवलं की वरती कुठेतरी आय थिंक डिस्पोजेबल आहेत, तर हे छान असे त्यांना पिंक कलरचे 3-4 होते कप. गोबी कसं करायचं आहे? गोबीला विचार. First hot chocolate and then on the hot chocolate whipped cream and then the marshmallows. I don't want cream. ओके. No cream in it. Put cream in it. Don't eat मेजरिंग कप मध्येच घेतलेलं. बघू किती पितील माहिती नाही. आणि का तर वाटत नाही जास्त पिईल असं. भूवीला जास्त शौक. मार्शमेलोज टाकूया भूवीला. मार्शमेलोज विना अनिकेत. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. मुलांना दिलेले आम्ही गिफ्ट, मुलांना दिलेलं सरप्राईज, त्यानंतर मुलांचे रिॲक्शन, आमचा क्रिसमस ट्री तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया मध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या सांगते ती. स्वतःची काळजी घ्या. बाय. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मेरी क्रिसमस. बाय.